काल एका स्टुडंटनी मला एक प्रश्न विचारला, म्हणे सनातन धर्मामध्ये, हिंदू धर्मामध्ये कास्ट सिस्टम आहे, जातीवाद आहे असे बरेच लोक म्हणतात, असं का? भगवद्गीतेमध्ये एक महत्त्वाचा श्लोक येतो, 4थ्या अध्यायातील 13वा श्लोक तो आहे, चातुर्वर्य मया सृष्ट गुणकर्म विभागशः, म्हणजेच 4 वर्णांची रचना मी म्हणजेच ईश्वराने केली आहे. ते 4 वर्ण म्हणजे ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय आणि शूद्र, जे तुमच्या जन्माशी आधारित नाही, ते तुमच्या गुण, कर्म आणि स्वभावावर आधारित आहे. समजा एक ब्राह्मण वाईट खोटे काम करत असेल तर तो शूद्र समजला जाईल, आणि जर एक शूद्र त्याचे गुण, कर्म आणि स्वभाव जर एखाद्या ब्राह्मणासारखा असेल तर तो ब्राह्मण म्हटला जाईल. तसे पाहिले तर प्रत्येक व्यक्ती हा जन्मतः शूद्रच असतो, तो त्याच्या गुण, कर्म, स्वभाव आणि वागण्याने ब्राह्मण म्हटला जातो. ब्राह्मणाच्या घरात जन्म घेतल्याने ब्राह्मण आणि शूद्राच्या घरात जन्म घेतल्याने शूद्र कधीच होत नाही. सच काम किया जग में जिसने उसने प्रभु नाम लिया न लिया, अपने मन को बस में हो किया, वह चारों धाम गया न गया.